बघा आता जो पटकी आहे म्हणजेच आपण त्याला बोलू शकतो जो कॉलेरा आहे, तो कॉलेरा बघा पटकी रोग हा जीवाणू हेब्रिया कॉलेरामुळे होत असतो, की हा अशा प्रकारे जो पटकी आहे तो दूषित अन्न व पाणी यांच्या माध्यमातून हा रोग होत असतो. म्हणजे बहुतांश जे आजार जे आहे ते दूषित पाणी आणि दूषित अन्न आहे याच्या माध्यमातून होत असतो. आणि त्याचे जे जे बॅक्टेरिया आहेत त्यांची नावं मात्र जरी वेगळी असली तरी आजार हा त्याच होत असतो. बघा दूषित अन्न व पाणी त्यांच्या माध्यमातून हा रोग होत असतो. अशा प्रकारे जे दूषित पाणी आहे त्या पाणीमध्ये केर आहे, कचरा आहे किंवा ते घाण पाणी आहे ते झाकून ठेवलं नाही त्याच्यामुळे पाणी खराब होतं. मग याची जी लक्षणं आहेत ती काय? उलट्या व तीव्र जुलाब होणे. तीव्र जुलाब होणे म्हणजे जसं आपण पाहिलं मुलांना की जसं आपण पाहिलं की जो मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जो आपल्याला हॅपेटायटिस होतो त्याचबरोबर जे आपल्याला अंगविण्याचा त्रास होत आहे, जे जुलाब होत आहे ते कमी स्वरूपात होत आहे. परंतु इथे जे पटकीच्या आजारामध्ये आपल्याला काय होत आहे, जे उलट्या आणि तीव्र जुलाब होत आहे. पोट देखील दुखण्याचं काम होत आहे. बघा इथे पोट दुखत आहे, पायात पेटे काय म्हणजे पायामध्ये गोळे येणे, पटकीची ही सर्व काय आहेत लक्षणे आहे. तर अशा प्रकारे पायामध्ये जेव्हा गोळे येत आहे, पोट दुखत आहे, जुलाब आणि उलट्या होत आहेत तर ही सर्व पटकी झाली आहेत, पटकीची लक्षणे आहेत असं आपण इथे समजतो. अशा प्रकारे बघा ही सर्व पटकीची लक्षणं आहेत. आपण उदाहरणं पाहत आहोत. मग याच्यावर काय उपाय आहे? स्वच्छता राखणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी उकळून पिणे हे रोगाचे उपाय आहेत. म्हणजे सेम उपाय आहे. जसं आपण हॅपेटायटिस मध्ये पाहिलं तसंच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, पाणी उकळून व गाळून पिणे हे या रोगावरचं लक्षण आहे. म्हणजे प्रकार तो आहे जो सेम आहे, उपाय देखील काय आहे? सेम आहे. बघा अशा प्रकारे उकळून पाणी हे गाळून देखील आपल्याला प्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणे कोणती आहेत, त्याचे कशा प्रकारे उपाय आहेत ते पाहत आहोत. आता जर आपल्याला ही जर पटकी आहे जर ती रोखायची असेल तर त्यासाठी आपल्याला कॉलरा प्रतिबंधक ही लस घ्यावी लागेल. बरोबर की अशा प्रकारे आपल्याला ही वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. कॉलरा ही प्रतिबंधक लस घ्यायची आहे म्हणजे आपल्याला अशा प्रकारे वॅक्सिन घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे आपण नेक्स्ट पाहणार विषमज्वर म्हणजेच काय आहे? टायफॉइड आहे. हा देखील जीवाणू आणि विषाणू या दोन्ही सूक्ष्मजीवाच्या मार्फत हा विषमज्वर होत असतो. बघा जीवाणू हा सॅल्मोनेला टायफॉइडमुळे हा विषमज्वर होत असतो. म्हणजे हा एक प्रकारचा जो जीवाणू आहे तो देखील आपण मागच्या भागामध्ये पाहिला आहे. दूषित अन्न व पाणी याच्या माध्यमातून हा रोग पसरला जातो. जे दूषित अन्न आणि पाणी आहे याच्या माध्यमातून होतो. म्हणजे बघा इथे देखील हाच प्रकार आहे की जे दूषित अन्न आहे, दूषित पाणी आहे यांच्या माध्यमातूनच हा रोग होत असतो. त्याचं नाव आहे विषमज्वर आहे. आणि त्याच्यामुळे तेव्हा देखील आपल्याला सावधगिरी करणं गरजेचं आहे की आपल्याला अन्नपदार्थ झाकून ठेवायचं आहे, पाणी हे उकळून गाळून द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये त्याची जी लक्षणं आहेत ती कोणती आहेत? भूक मंदावणे आहे, डोकेदुखी आहे, मळमळ आहे, पोटावर पुरळ येणे आहे, त्याचप्रमाणे अतिसार होणे आहे आणि त्याच्यामध्ये 104 डिग्री सेल्सिअस पर्यंत ताप येणे ही विषमज्वराची लक्षणे आहेत. बघा विषमज्वर कशामुळे होत आहे, त्याची लक्षणं काय आहेत की आपल्याला भूक मंदावणे म्हणजेच काय आपल्याला भूक लागत नाही आहे, डोकंदुखीसारखा त्रास होणं आहे की आपल्याला सतत डोकं दुखणं आहे, मळमळ होत आहे की आपल्या पोटामध्ये कशा प्रकारे उबाळी येत आहे, पोटावर पुरळ उठणे, पोटावर एक प्रकारचे छोटे छोटे मुरम उठणे, अतिसार होणे म्हणजेच आपल्याला सारखं डिसेंट्री सारखं वाटणे आणि 104 डिग्री सेल्सिअस पर्यंत ताप येणे ही सर्व विषमज्वराची लक्षणं म्हणजे ही तापेची लक्षणं आहेत. आणि या तापेमुळे आपलं जे शरीर आहे ते दुखत आहे आणि आपल्याला एक प्रकारे विकनेस सारखं देखील येत आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे शरीर आहे ते पूर्णपणे वीक झालेलं असतं. मग याच्यावर जर आपल्याला नियंत्रणाचा उपाय करायचा असेल तर विषमज्वर नियंत्रित करण्याचा उपाय म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे आहे. जर विषमज्वर हा उपाय काय आहे? स्वच्छ निर्जंतुक पाणी पिणे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करणे, मग लसीकरण करून घेणे म्हणजे आपण त्याला वॅक्सिन म्हणतो, ते वॅक्सिन देखील आपल्याला त्याच्यावर करून घ्यायची आहे. आता आपण पाहणार आहोत डेंग्यू. डेंग्यूमध्ये काय करणार बघा की याच्यात जी माहिती दिली आहे की जी एडिस इजिप्त प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरला जातो. मग हा कशामार्फत पसरला जातो त्यांनी इथे बघा दिलेला आहे. एडिस इजिप्त प्रकारच्या डासामार्फत जो एडिस इजिप्ती हा जो प्रकारचा जो डास आहे, जो डेंग्यू हा मच्छर मलेरिया जे आपण बोलतो की हे जे एक प्रकारचे जे छोटे कीटक आहेत याच्या मार्फत आपल्याला जे डास चावले जातात आणि डास चावल्यानंतर आपण आजारी पडतो आणि मग आपल्याला तापेचा सारखा आजार होत असतो. मग आता त्यांनी सांगितले जे डास आहेत एडिस इजिप्त प्रकारचा जो डासामार्फत आपल्याला डेंग्यू हा आजार होतो, हा संसर्गजन्य रोग पसरला जातो. म्हणजे तोच डास जर एखाद्या झालेल्या व्यक्तीला जर डास चावला आणि परत तोच मच्छर पुन्हा दुसरा चावला गेला म्हणजे त्याचा अर्थ त्याचं रक्त शोषण पुन्हा ते दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जर चावला तर त्याच्यामध्ये देखील तो संसर्ग आढळत असतो. तर अशा प्रकारे
मुलांनो, हा जो डेंग्यू आहे तो देखील काय होत आहे, दुसऱ्याच माणसाच्या शरीरामध्ये, जो निरोगी व्यक्ती आहे त्याच्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. आणि अशा प्रकारचा हा जो मच्छर आहे बघा, दिसत आहे, त्याला नाव आहे एडिस एब्सिस नावाचा जो डास आहे तो अशा प्रकारे दिसतो आहे. साठवलेल्या पाण्यात डास अंडे घालवतात आणि त्याच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्याची संख्या वाढते. साठलेल्या पाण्यामध्ये म्हणजे जिथे घाण पाणी आहे, जिथे डबकं आहे, अशा त्या ठिकाणी जिथे साठलेलं गढूळ पाणी आहे, अशा गढूळ पाण्यामध्ये त्यांची वाढ होत असते, त्यांची पैदास होत असते आणि तिथे पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या ही झपाट्याने वाढण्यास प्रयत्न होते. मग असे जे पाणी आहे बघा, ते गटरचं पाणी तुम्हाला दिसत आहे, त्याचे छोटे छोटे काय आहेत, हे डास तुम्हाला इथे ते बघा चित्रामध्ये दिसत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं पोषक वातावरण निर्माण होतं आणि त्यांचे जे पैदास आहे ती जास्त प्रमाणात वाढते. मग याची जे लक्षण आहे बघा काय आहे, की तीव्र ताप येणे, की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ताप येतो, डोके दुखते, उलट्या होणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणे आणि सर्वात महत्त्वाचं जर आपल्याला विषम ताप झालेला आहे तर आपल्या डोळ्याची जी खोबणी आहे त्या खोबणीमध्ये दुखते जेव्हा डेंग्यू होत असतो. तर अशा प्रकारे त्याची ही जी लक्षणं आहेत ही देखील आपल्याला दिसत आणि आपलं जे तापेचं प्रमाण आहे ते देखील जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथे वाढताना दिसत आहे. बघा, तर अशा प्रकारे मग रक्तातील रक्तविभागाचे प्रमाण कमी होणे या आजाराची लक्षणे आहेत. मग रक्तातील जे आपले रक्तपेशिका आहेत, जे आपले सेल्स आहेत, त्या सेल्सचे प्रमाण हे कमी होत असते, जेणेकरून जेव्हा डेंग्यू आजार होतो तेव्हा ते प्रमाण कमी होते. मग ते नियंत्रण करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, डेंग्यूवर नियंत्रण करण्यासाठी स्वच्छता राखणे व कूलरमधील पाणी वेळोवेळी काढणे, पाणी साठवू देऊ नये. जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी जसं डबकं साचलेलं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. बघा, त्यांनी सांगितले स्वच्छता ठिकठिकाणी आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे, जे जिथे डबके असलेले पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. कूलरमधले जे पाणी आहे ते देखील वेळोवेळी बदली करायचं आहे. पाणी साठवू देऊ नये, पाण्याचा साठा करू नये, की जेव्हा बालडीत म्हणा किंवा एखाद्या हंड्यात म्हणा हे पाणी जास्त दिवस उघड्यावर ठेवू नये, जेणेकरून तिथे मच्छर येतात, ते डेंग्यूचे मच्छर असतात, मलेरियाचे मच्छर असतात, ते साठतात आणि अशा प्रकारे आपल्या शरीरात जाऊन ते आपल्याला हानिकारक असतात. बघा, मग वेळोवेळी तिथे फवारे देखील मारले जातात, तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता. हर एक मच्छरापासून, डेंग्यूच्या आजारापासून, मलेरियाच्या आजारापासून आपल्याला दूर राखण्यासाठी आपल्याला अशा सर्व प्रकारचे तिथे मच्छरसाठी आपल्याला फवारणी देखील मारली जाते आणि जेणेकरून मग तिथे आपल्याला ते सर्व जे मच्छर आहेत, जे डेंग्यू आहे, जे मलेरियासारखे मच्छर आहेत, त्यांचा नायनाट देखील होत असतो. अशा प्रकारे शासनाच्या मार्फत देखील हे कार्यक्रम राबवले जातात. मच्छरदाणीचा देखील उपयोग करावा आणि त्याचबरोबर आपण काय करत आहोत, की जे मच्छरदाणी मिळते की ज्याच्यामधून मच्छर आरपार जाऊ शकत नाहीत, अशी जी मच्छरदाणी आहेत त्याचा देखील वापर करून आपण आपल्या शरीराला सुदृढ आणि सुदृढ ठेवू शकतो आणि कोणत्याही सर्व आजारापासून दूर राहू शकतो. आता त्यांनी दिले स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू म्हणजे काय आहे आपण पाहू शकतो. स्वाईन फ्लू हे इन्फ्लुएन्झा या H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. हा कशामुळे रोग होत आहे बघा, स्वाईन फ्लू हा H1N1 या विषाणूमुळे होते. मग अशा प्रकारचा हा विषाणू आहे. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होते. जर स्वाईन फ्लू आहे हा डुकरामध्ये आढळणारे जे विषाणू आहेत म्हणजे त्याच्यामध्ये होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते, की जे त्याच्या सानिध्यात येतात त्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोगाच्या घामातून तसेच नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून देखील होत असतो. बघा, त्यांनी ते क्लिअर केले आहे की जो स्वाईन फ्लू नावाचा जो आजार आहे तो जिथे डुकराचे जे विषाणू आहेत त्यांच्या मार्फत हा प्रसारित केला जातो आणि त्याच्या डुकराच्या मार्फत की त्या प्राण्याच्या संपर्कात जी व्यक्ती येते की त्यांना तो आजार होण्याची जास्त शक्यता आहे. पण त्याची लक्षणं काय बघा, स्वाईन फ्लूच्या विषाणूचा जो प्रसार जर रोगाच्या हा घामातून येत असतो, काय की त्याचे जे विषाणू आहेत ते आजारी माणसाच्या घामामधून होतो, तसेच नाकातील व घशातील जो स्त्राव आहे त्याच्यातून होतो आणि त्याचप्रमाणे तो थुंकीतून देखील होतो, म्हणजे ते थुंकल्यावर देखील तो होत असतो. अशा प्रकारे त्याची सर्व लक्षणे आपण इथे पाहत असतो. त्याचप्रमाणे धाप लागणे, म्हणजे आपण न धावता देखील असं काय आपल्याला की आपण बोलतो की धाप लागणे, की आपल्याला बोलायला अडचण होणे किंवा आपण जसं खूप चालल्यानंतर जसं आपल्याला धाप लागते त्याप्रमाणे धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, श्वास घ्यायला अडथळा होणे, घसा खवखवणे, जसं आपल्या घशामध्ये काहीतरी खवखवणे, शरीर दुखणे, की आपलं जे पूर्ण बॉडी पेन आहे ती बॉडी पेन होणे, हे स्वाईन फ्लूची विशेष लक्षणे आढळून आपल्याला इथे येत आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण शरीराला
एक विकनेस सारखं येणं हे आपल्या त्याच्यामध्ये दिसून येत आहे. तर अशा प्रकारे बघा, मग स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थांचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावा लागतो. मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हा प्रकार आहे का किंवा कोणत्या प्रकारचा आजार आहे हे तपासण्यासाठी स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या जे घशातील जे द्रव पदार्थ आहे, जे घसा आहे त्याच्यातील द्रव पदार्थाचा नमुना हा प्रयोगशाळा म्हणजे लॅब टेस्टिंगलाही पाठवलं जातं आणि त्याच्यामार्फत हे समजलं जातं की हा नेमका कोणत्या प्रकारचा आजार आहे. हा स्वाईन फ्लू आहे, पटकी आहे, विषम ज्वर आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे की कोणत्या प्रकारचा आजार आहे हे समजण्यासाठी लॅब टेस्टिंगला पाठवून त्याची पाहणी केली जाते. बघा, आता इथे सांगितले की एड्स आहे. मग एड्स हा रोग हा HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होत आहे की हा जो आजार आहे या सर्व विषाणूमुळे हा जो होत आहे त्याला जे शॉर्टकटमध्ये जे नाव दिलं आहे जो HIV आहे. रुग्णाच्या वापरलेल्या सुया, रक्तपराधन यांच्या माध्यमातून एड्सची लागण होत आहे. बघा, जी रुग्णाने जे वापरलेल्या ज्या सुया आहेत, जे एड्स झालेल्या ज्या व्यक्तींना ज्या सुया वापरल्या जात त्या निरोगी व्यक्तीला लावल्या तर त्याच्यापासून एड्सची काय होत आहे, लागण देखील होत आहे. यामध्ये मानवाची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण देखील होऊ शकते की त्याच्यामध्ये पूर्ण शरीर हे वीक होऊन जात आहे आणि यामध्ये मानवाची नैसर्गिक जी प्रतिकारक शक्ती आहे की त्याची जी ह्युमॅनिटी जी पॉवर आहे ती शक्ती कमी झाल्यामुळे हळूहळू तो दुर्बल आहे, म्हणजे त्याची शारीरिक क्षमता ही कमकुवत आहे आणि त्यामुळे त्याला विविध आजारांची लागण होऊ शकते. एड्सचे नेमके निदान करण्यासाठी एलिझा ही रक्ताची चाचणी करावी लागते की नेमकं कशासाठी होतं, कशामुळे होत आहे त्यासाठी देखील त्याची चाचणी करणं हे गरजेचं आहे. आता आपण पाहत आहोत रेबीज हा आजार हा शक्यतो मुलांनो हा कुत्रा चावल्यामुळे होत आहे आणि त्याच्यामुळे कुत्र्यापासून सावधान राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. बघा, रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. म्हणजे रेबीज हा फक्त कुत्रा चावल्यानंतरच होत नाही तर रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. कसा आहे तो विषाणूच्या मार्फत प्रसारित होतो. मग हा रोग संसर्ग आहे म्हणजे एकाला जर चावला तर त्यावेळी जर आपण त्याच्या सानिध्यात आलं, जर त्यांनी आपल्याला चावला तर तो आपल्याला देखील होऊ शकतो. मग हा जो रोग आहे तो कुत्रा, ससा आणि माकड, मांजर या प्राण्यांपासून देखील चावतो. म्हणजे तो कसा चावल्यानंतर होतो. म्हणून जास्त कुत्रा, मांजर यांच्या जास्त जवळ येण्याची आल्यानंतर समजा तर त्याने आपल्याला अटॅक केला, जर आपल्याला चावलं तर आपल्याला रेबीज सारखा आजार होऊ शकतो. म्हणजे त्यांच्यासारखी लक्षणे आपल्या शरीरामध्ये ते दिसून येतात आणि त्यांच्यासारखा आपण ओरडायला किंवा आवाज काढायला आपण सुरुवात करत असतो. मग अशा प्रकारे हा आजार कशामुळे होतो हे आपण इथे क्लिअर केलेलं आहे. कुत्रा, मांजर, ससा, माकड या प्राण्यांपासून. मग या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. मग या रोगाचे जे विषाणू आहे ते मज्जातंतूमध्ये असतात, ते विषाणूत प्रवेश करतात. 2 ते 12 आठवडे ताप येतो. बघा, त्याची जी लक्षणं आहे की सुरुवातीला आपल्याला समजून येत नाही चावल्यानंतर, परंतु त्यांचं जे लक्षण आहे नंतर 2 ते 12 आठवडे आपल्याला ताप येतो. अतिशयोक्ती करत वागणे म्हणजे आपण गरजेपेक्षा विचित्रप्रमाणे वागणे. जलद्वेष हे रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. पाण्यापासून दूर जाणे, जलद्वेष म्हणजे काय, पाण्याचा राग करणे, हे रोगांची महत्त्वाची लक्षणं आहेत. पाण्याला घाबरत असल्याने या रोगात जलसंत्रास असेही म्हणतात आणि पाण्याला ती व्यक्ती घाबरते, ज्याला रेबीज झाला आहे ती व्यक्ती पाण्याला घाबरते, म्हणून त्याला आपण म्हणत आहोत जलसंत्रास असे देखील आपण त्याला म्हणत आहोत. मग असंसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर संसर्गजन्य रोग झाला तर असंसर्गजन्य, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच पाठायला सांगितलं होतं, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून होत नाही की जे रोग आहे जे एकमेकांना स्पर्श केल्याने, एकमेकांच्या वस्तू वापरल्याने किंवा त्याच्या सानिध्यात आल्यामुळं कोणत्याही प्रकारचा आजार किंवा रोग होत नाही त्याला असंसर्गजन्य रोग म्हणतात. म्हणजे जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रमक रोग असे देखील म्हटले जाते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जवळ जाणे, त्या व्यक्तीच्या वस्तू वापरले त्याच्यामुळे हा रोग होत नाही. अशा प्रकारे जी व्यक्ती संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग याच्यातील आपल्याला फरक सांगितला आहे. आता इथे त्याने झाले कर्करोग. कर्करोग म्हणजे काय आहे, कॅन्सर आहे. हा कॅन्सर कोणताही असू शकतो मुलांना. हा कॅन्सर पाठीचा असू शकतो, हा कॅन्सर ब्लड कॅन्सर असू शकतो, थ्रोट कॅन्सर असू शकतो. कॅन्सरचे हे विविध प्रकार आहेत मुलांना. बघा, मग हा कसा होत आहे, पेशीच्या अनियंत्रित व अपसमान वाढीस कर्करोग म्हणतात. की जे पेशीच्या ज्या इनबॅलन्स होतात, ज्या आपल्या शरीराच्या पेशी आहेत त्याच्यामध्ये जेव्हा इनबॅलन्सपणा येतो, जेव्हा त्याचा समतोलपणा नसतो किंवा ते अपसमान असतात किंवा ते गरजेपेक्षा जास्त वाढतात किंवा ते गरजेपेक्षा कमी वाढतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये कर्करोग होतो. बघा, कर्करोगाच्या ज्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अबुर्द असे म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गाठी तयार होतात त्या गाठीस दुर्दम्य किंवा अबुर्द असे देखील म्हटले जाते. अशा प्रकारच्या गाठी आहेत.
कर्करोग हा म्हणजे मी सांगितलं की कर्करोग तो कोणताही असू शकतो. कर्करोग फुफ्फुसाचा असू शकतो, तोंडाचा, जिभेचा, जठराचा, स्तनाचा, गर्भाशयाचा, त्वचेचा व रक्तात देखील होऊ शकतो. मग जो रक्तात जो कर्करोग होतो त्याला आपण बोलतो ना ब्लड कॅन्सर बोलतो. जो घशाचा होतो त्याला आपण थ्रोट कॅन्सर बोलतो. जो फुफ्फुसाचा होतो त्याला फुफ्फुस. म्हणजे हा कॅन्सर कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शरीरातील कोणत्याही अवयवांना हा आजार जोडू शकतो आणि त्यामुळे ते कोणकोणत्या भागात होत आहे ते देखील आपण इथे वाचलेला आहे. अशा प्रकारे हा जो कर्करोग आहे हा फार मोठा आणि दुर्मिळ आजार आहे आणि याच्यावर विशेष करून म्हणजे उपाययोजना ह्या फार कमी प्रमाणात आढळून येतात. मग अति प्रमाणात मग कशामुळे होत आहे त्याची लक्षणे बघा की अति प्रमाणात तंबाखू जे खातात त्यांना देखील होऊ शकतो. जे गुटखा खातात, जे धूम्रपान करतात, मद्यपान करतात आणि अति प्रमाणात जे जंक फूड खातात त्यांना देखील कॅन्सर हा होऊ शकतो. बघा इथे सांगितलं आहे की गुटखा खाणे, तंबाखू खाणे, अतिप्रमाणे जंक फूड खाणे अशा सर्व पदार्थांनी. उदाहरणार्थ जंक फूडमध्ये काय आहे, वडापाव आहे, पिझ्झा आहे किंवा अजून इतर ज्या सर्व गोष्टी आहेत, जे तेलकट पदार्थ, जे तळलेले पदार्थ आहे, जे बाहेर सगळे जे स्ट्रीट फूड आहे, रस्त्यावरचे जे पदार्थ आहे विकणारे आहेत ते सर्व पदार्थ खाणे यासारखी अनेक कारणे त्याच्यामध्ये असू शकतात. आणि ही सर्व कारणे की ही सर्व तुम्हाला माहिती आहेत की कोणकोणते फूड आहे. जंक फूड की कोल्ड्रिंक घेणे हे सर्व कसं आहे, जंक फूड आहे. तर हे सर्व खाणं टाळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये. दीर्घकालीन मग त्याचे जे लक्षणं सांगितले, दीर्घकालीन खोकला की सतत खोकत राहणे, आवाज घोगरा होणे, आवाजात बदल होणे. बघा दीर्घकालीन खोकला आहे, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, स्तनात गाठी निर्माण होते. तर अशा प्रकारची सर्व लक्षणे आपल्याला या पाठामध्ये आढळून येत आहे. अकारण वजन घटणे कर्करोगाची लक्षण आहे की कारण नसताना देखील वजन घटत आहे, म्हणजे वजन कमी होत आहे ही त्याची आपण लक्षणे आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे बघा मग कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस किंवा मेमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर होतो. तर त्याचं निदान करायचं असेल तर ते आपल्याला टेस्ट करायचं असेल की नेमका कर्करोग झालाय का नाही जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी काही टेस्ट आहेत. मग ह्या 3 टेस्ट त्यांनी सांगितले आहेत. टिश्यू डायग्नोसिस बघा इथे त्यांनी दिलेलं आहे. टिश्यू डायग्नोसिस, मॅमोग्राफी आणि बायोप्सी इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर केला, इत्यादी तंत्राचा हा वापर केला जात आहे. आणि ह्या सगळ्या टेस्टी केल्यानंतर समजतं की हा कर्करोग आहे का नाही आणि कोणत्या प्रकारचा आहे हे त्या निदानाच्या मार्फत आपल्याला समजलं जात आहे. उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार व लॅप्रोस्कोपी सर्जरी अशा उपचार पद्धती ह्या वापरल्या जातात. मग अशा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचाराचा अवलंब केला जातो, त्या उपचार पद्धती वापरल्या जातात आणि त्याप्रमाणे ते टेस्टिंग देखील करून दाखवलं जातं. याचप्रमाणे कर्करोगावर आधुनिक उपचाराबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. की नुसता हा आजार आहे, या आजारावर नुसता उपचार किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा गोळ्या मेडिसिन मार्फतच त्याचा उपचार होत नाही, तर त्याच्यावर आधुनिक उपचार म्हणजे आत्ताच्या काळातील जे उपचार आहेत त्याचबरोबर शारीरिक व्यायाम देखील केल्यास अधिक त्याचा फायदा होतो की शरीराचा व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता जे सेकंडली आहे मधुमेह, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो डायबिटीज. डायबिटीज म्हणजे काय, शरीरातील शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण जास्त वाढणे त्याला आपण डायबिटीज म्हणू शकतो की जेणेकरून देखील शरीराला एक मोठ्या प्रकारची हानी होऊ शकते. जर डायबिटीज हा जर कंट्रोलमध्ये राहिला तर तो योग्य आहे. जर तो कंट्रोल किंवा तो प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपल्या शरीराचा एखादा अवयव देखील आपल्याला डॅमेज होऊ शकतो आणि म्हणून वेळोवेळी त्याची औषधं घेणं आणि डायबिटीजच्या संबंधीची जे काळजी घेणं हे देखील पाळणं, त्याचे जे नियम आहेत ते पाळणं देखील तितकेच गरजेचे आहे. बघा आता डायबिटीज का होत आहे, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण हे नियंत्रित होत नाहीत, या विकाराला मधुमेह म्हणतात. मग आता त्यांनी ती व्याख्या दिली आहे. स्वादुपिंडात निर्माण होणारे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर शर्करेचं प्रमाण वाढतं आणि म्हणून इन्सुलिनचं प्रमाण हे कमी होऊन देता कामा नये. जर आपल्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर शर्करेचे प्रमाण वाढते, शर्करेचे प्रमाण हे नियंत्रित राहत नाही व याच विकाराला आपण काय म्हणत आहोत, डायबिटीज. मग हे रक्ताच्या मार्फत चेक केलं जातं की डायबिटीज जेवणाच्या आधी किती आहे, साखर रक्ताच्या नंतर किती आहे ते प्रमाण दरवेळेस चेक केलं जातं. मग हे डायबिटीज हा आजार कसा असू शकतो, हा अनुवंशिकता असू शकतो. म्हणजेच कसा आहे, तो जेनेटिक आहे. अतिलठ्ठपणा म्हणजे आपण खूपच गरजेपेक्षा जास्त आपण जाडे झालो आहोत. व्यायाम व कष्टाचा अभाव, जर आपण व्यायाम करत नाहीये, कोणत्या कष्टाचं काम करत नाहीये त्याच्यामुळे डायबिटीज होऊ शकतो. मानसिक ताणतणाव हे एक महत्त्वाचं कारण आहे की देखील ह्या मधुमेह होण्याची कारणे आहेत. तर त्यांनी ते तुम्हाला जे कारणे सांगितलेत की जर डायबिटीज हा कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतो, तो जेनेटिक असू शकतो, आईला आहे, वडिलांना आहे म्हणून मुलांना आहे, की मुलांमध्ये देखील ते आलेले आहेत. म्हणजे कसं आहे, जेनेटिक आहे. जर आपण खूप गरजेपेक्षा जास्त
आपलं वेट वाढलं आहे, कोणत्याही कष्टाचं काम करत नाही, व्यायाम करत नाही आहे, आपल्याला जर मानसिक मेंटली स्ट्रेस असेल, तर ही सर्व डायबिटीजची कारणे आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व कारणापासून देखील आपल्याला दूर राहणं गरजेचं आहे. वेळोवेळी व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या आहाराकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जाणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आढळून येतात. म्हणजे त्यांनी लक्षणं सांगितले, जर डायबिटीज आहे कसं ओळखायचं आहे की आपण सारखं जर युरिनला जाणे आहे, त्याचप्रमाणे वजन खूप कमी झालं आहे, वजन खूप जास्त वाढलेलं आहे, यासारखी देखील लक्षणे बघा इथे आढळून येत आहे. की अति लठ्ठपणा देखील झाला, खूप कमी बारीक जरी झालो तरीही आपल्याला लक्षणे समजतात. पण डॉक्टरच्या सल्ल्याने आहार आपल्याला घ्यायचा आहे, औषधे व व्यायाम याचा अवलंब करून नियंत्रण करायचं आहे. तर आपल्याला योग्य प्रकारे आपल्याला डाएट घ्यायचं आहे. की जर आपल्याला डायबिटीज आहे तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला साखरेचा कोणताही पदार्थ आपल्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त जाता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळे डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. त्या आहार कोणता घ्यायचा आहे, कोणत्या प्रकारचं डाएट फॉलो करायचं आहे, कोणती औषधं घ्यायची आणि कसा व्यायाम करायचा आहे, हे सर्व करून आपण डायबिटीज नियंत्रणात आणू शकतो किंवा ते आपलं नियंत्रण करू शकतो. हे देखील आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण डायबिटीजचं उदाहरण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत हृदयविकार म्हणजे हार्ट डिसीज, की जे हृदयविकार कशा प्रकारे ताण पडतो, हार्ट अटॅक कशा प्रकारे येतो, की त्याची कारणं काय आहेत बघा आपण पाहणार आहोत. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्याने हृदयाची अकार्यक्षमता कमी होऊन जाते. बघा त्यांनी सांगितले हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा हा कमी होतोय व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्याचा अपुरा पुरवठा होत आहे. की आपल्या जर हार्टला काय होत आहे की आपले जर हार्ट आहे, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन, जे रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पोषक द्रव्यांचा जो पुरवठा कमी होत आहे, 3 गोष्टीचा पुरवठा आपल्याकडे कमी होत आहे. बघा इथे दिला आहे बघा, रक्ताचा, पर्यायाने ऑक्सिजनचा आणि पोषक द्रव्याचा हा पुरवठा अपुरा पडल्याने हृदयाची अकार्यक्षमता ही कमी होत आहे. की जे जेवढं ते कार्य करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा ते कार्य कमी करत आहेत. आणि म्हणून त्याला पूरक पडल्यामुळे रक्त कमी पडल्याने, पर्यायाने ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य कमी पडल्याने हृदयाची अकार्यक्षमता ही काय होत आहे, कमी होत आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर हार्टवर, आपल्या हृदयावर परिणाम होत आहे. हृदयात जास्त कार्य करावे लागल्याने ताण घेऊन हृदयविकाराचा झटका येतो. की साहजिकच आपल्या हृदयावर सर्वात जास्त ताण असतो हर एक गोष्टीचा, शारीरिक मानसिक, जे तो जास्त कार्य काम करतो आणि म्हणून हृदय जास्त कार्य करावे लागल्याने ताण येऊन हृदयविकाराचा हा झटका येतो. म्हणजेच आपण त्याला हार्ट अटॅक असं देखील बोलत आहोत. मग त्याची लक्षणे काय आहेत? छातीत असह्य वेदना होणे, छातीतल्या वेदनामुळे खांदे, मान व हात आखडणे. जर आपल्याला छातीमध्ये असह्य वेदना होत आहेत म्हणजे गरजेपेक्षा जास्त छातीमध्ये त्रास होणे, सुई टोचल्यासारखं टोचणे किंवा छातीतील वेदनामुळे खांदे, जर छाती दुखत आहे तर आपल्या खांदे, मान आणि त्याचप्रमाणे जे आपले हात आहे ते आखडून घेणे, त्याचप्रमाणे सर्वात जास्त घाम येणे, ही हृदयविकाराची सगळ्यात लक्षणे आपल्याला आढळून येतात. की जेव्हा AC चालू आहे किंवा हवा आहे तरी पण आपल्याला घाम येत आहे, म्हणजे शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहे. समोरच्या व्यक्तीने आपण समजून घेतो की याच्या शरीरात काहीतरी बदल होत आहे. मग त्याच्यामध्ये छातीत दुखायचं आहे, त्याच्यामुळे खांदे, मान, हात हा काय होत आहे, तो आकुंचन घेत आहे. आणि आपल्याला ही सर्व कशी आहेत, हृदयविकाराची लक्षणे आहेत. मग हे कशामुळे होत आहे? धूम्रपान करणे, मद्यपान करणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनुवंशिकता, तणाव, चिंता ही हृदयविकाराची कारणे आहेत. आता किती मोठी कारणांची इथे लिस्ट आहे. जर आपल्याला एखादं हार्ट अटॅक येत आहे तर त्या हार्ट अटॅक येण्यामागचं काय कारण आहे? बघा, धूम्रपान म्हणजेच आपण सिगरेट ओढणे, बघा मद्यपान करणे म्हणजेच ड्रिंक करणे, मधुमेह म्हणजे डायबिटीज असो, एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीज असू शकतो, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे, त्याचप्रमाणे लठ्ठपणा म्हणजे गरजेपेक्षा जास्त वजन असते, अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक असणे, की ही गोष्ट कशी आहे, जेनेटिक आहे, तणाव असणे म्हणजे स्ट्रेस असणे, चिंता म्हणजे आपले डिप्रेशन असणे, ही हृदयविकाराची सर्व प्रकारची जी कारणं आहेत त्या सर्व कारणापासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. मग आपल्याला वेळेस का उपचार करायचे आहे? हृदयरोगावर प्राथमिक उपचार, रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का तपासून त्याला कडक पृष्ठभागावर झोपणे, की ज्या ठिकाणी कडक पृष्ठभाग आहे त्या ठिकाणी झोपून त्याच्या हृदयावरती ताण देणे, त्याला प्रेस करणं अशा प्रकारे की जेणेकरून त्याच्या शरीरावर जो ताण आहे तो कमी होणं हे गरजेचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब देणे, शास्त्रशुद्ध कोणत्याही प्रकारे नाही, तर योग्य पाहिती पद्धत असेल तरच आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने अशा प्रकारे रुग्णाला दाब देऊ शकतो. याच्यावर उपाय काय आहे?
अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण आणि स्टेट्स टाकणे आणि त्याचप्रमाणे पेसमेकर बसवणे, अशा सर्व प्रकारचे जे उपचार आहेत आपण याच्यावर करू शकतो. कशावर? हृदयविकारावर. बघा पुन्हा एकदा सांगते, याच्यावर उपचार काय आहे? अँजिओप्लास्टी आहे, बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी आहे, हृदय प्रत्यारोपण आहे, स्टेज टाकणे आहे आणि पेसमेकर बसवणे आहे. हे सर्व कारणे बघा, हे पाहू शकतो की आपण हे सर्व उपचार आपण त्याच्यामध्ये करू शकतो, जेणेकरून रोग पुन्हा नीट व्यवस्थित आणि बरा होऊ शकतो. हे आधुनिक उपचार आहेत, हे आत्ताच्या काळातले उपचार आहेत. आधुनिक म्हणजे आत्ताच्या काळातले उपचार आहेत. मग औषधांचा गैरवापर त्यांनी सांगितलाय. मग डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविकांच्या अतिवापराने मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, जिभेवर पांढरे चट्टे येणे, हे सर्व कसे आहेत की डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय घ्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? पोटदुखी, पातळ जुलाब आणि त्याचप्रमाणे मळमळ होणे, उलटी होणे, चक्कर येणे. वेदनाशामक घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था व यकृत यावर परिणाम होतो. जर आपण डॉक्टरचा सल्ला नाही घेतला तर यासारख्या आजारांना आपल्याला बळी जावं लागेल आणि त्याचमुळे आपली जी चेतासंस्था आहे, उत्सर्जन आहे संस्था आहे आणि यकृत आहे, याच्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो आणि आपला जो अवयव आहे तो डॅमेज होऊ शकतो. मग जेनेरिक औषधे काय आहेत? बघा, जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकाचे प्रमाण किंवा त्या औषधाचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे ती जेनेरिक औषधे तयार करत आहेत. बघा, जेनेरिक औषधे त्याच्यामध्ये तयार करतात व त्यावेळेस औषधाचा जो खर्च वाचतो आणि म्हणून त्याची किंमत व ब्रँडेड या औषधापेक्षा देखील कमी असते. तर अशा प्रकारचं जेनेरिक औषध आहे त्याचा तयार आराखडा मिळतो आणि त्याच्यापेक्षा देखील कमी भावामध्ये, कमी स्वस्तामध्ये मिळतात आणि ती त्याचप्रमाणे ती इफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे संशोधनाचा जो खर्च आहे तो वाचला जातो आणि त्याचप्रमाणे त्याची जी किंमत आणि ब्रँड ही औषधापेक्षा देखील ही कमी प्रमाणात आढळते. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की आरोग्य व रोग म्हणजे काय व त्याच्याबद्दल ज्या पद्धती, आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, रोगाचे प्रकार म्हणजे काय व त्याची जी लक्षणे आहेत ती कोणती आहे, त्यांचं निदान कोणतं आहे, सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे. आणि म्हणून आपण आता मुलांना सारांशाच्या मधून पाहणार की संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग असे रोगाचे जे 2 प्रकार आपण पाहिले, त्याची आपण उदाहरणं पाहिली. जे रोग संसर्गातून व संक्रमणातून पसरतात त्यांना संसर्गजन्य म्हणतात व असंक्रमक किंवा सकर्मक रोग म्हणतात. उदाहरणार्थ कावीळ आहे, क्षयरोग आहे, स्वाईन फ्लू आहे इत्यादींना असंसर्गजन्य म्हणतात व संक्रमक रोग म्हणतात. उदाहरणार्थ मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोग हे कसे आहेत? असंसर्गजन्य रोग आहेत. आजकाल रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव, अतिप्रमाणात जंक फूड खाणे यामुळे आजारी पडण्याचे जे प्रमाण आहे ते वाढले आहे व प्रमाण कमी करण्याचे असले तरी आपल्याला त्या जीवनशैलीमध्ये बदल करणे जसे योग्य आहे, जसं झोप, योग्य आहार, योगासने, व्यायाम हे देखील आपण तितकंच करणं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे मुलांना जो आपला पूर्ण पाठ आहे तो आपण पूर्ण इथे संपूर्णपणे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आजार आणि रोग याच्यावरले जे आजार कोणते आहे, आजार म्हणजे काय, रोग म्हणजे काय, रोगाचे प्रकार किती आहेत, त्याची लक्षणे किती आहेत, रोगाची कारणं कोणती आहेत, त्याच्यावर उपचार कोणते आहेत, त्याचं निदान कोणतं आहे, या संबंधीचा आपण अभ्यास केला आहोत. आपण सारांश देखील पाहिला आहोत मुलांना. आता आपण पाहणार त्या पाठाच्या माध्यमातून जे प्रश्न उत्तर आहे, जे सराव खेळ परीक्षा प्रश्न उत्तर आहेत ती कोणते आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.